वार्तांकन रोखठोक बातमी। यंदाचा पावसाळा सोलापूर जिल्ह्यासाठी निराशाजनक ठरत असून जुलै अखेरपर्यंत अनेक भागात सरासरीपेक्षा अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे। परिणामी जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे। अशा परिस्थितीत जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेले उजनी धरण 100% भरल्यानं काहीसा दिलासा मिळाला असला तरी उजनीतील पाणी संपूर्ण जिल्ह्याच्या उपयोगी पडत नसल्याचं वास्तव पुन्हा समोर आलं आहे। पूर नियंत्रणाच्या कारणास्तव उजनी धरणातून भीमा नदी पात्रात वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। या पाण्यामुळे भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे तसेच काही उपसा सिंचन योजनांना फायदा होणार आहे। मात्र जिल्ह्यातील बहुतांश मध्यम व लघु सिंचन प्रकल्प, तलाव आणि जलाशय अद्यापही कोरडे असल्यानं अतिरिक्त पाण्याचा वापर या ठिकाणी का केला जात नाही असा सवाल उपस्थित होतोय। करमाळा, माढा, सांगोला, मंगळवेढा, बार्शी, मोहोळ यांसह अनेक तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे। अनेक तलावांच्या तळाला भेगा पडल्या असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचेही गंभीर प्रश्न बनत चाललाय। अशा परिस्थितीत उजनीतील अतिरिक्त पाणी नियोजनपूर्वक या जलाशयामध्ये वळवण्याची व्यवस्था असती तर जिल्ह्याला मोठा दिलासा मिळू शकला असता, असे जलतज्ञ आणि शेतकरी संघटनांचं मत आहे। दरवर्षी वाहून जाते अतिरिक्त पाणी। गेल्या वर्षीही उजनी धरण विक्रमी पाणी साठ्यानं भरले होते। धरण जवळपास 3 वेळा पूर्ण क्षमतेनं भरल्यानं पूर नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागले होते। त्यावेळी मोठ्या प्रमाणात पाणी कर्नाटकच्या दिशेनं वाहून गेले होते। यंदाही तशीच परिस्थिती निर्माण होत असून फरक एवढाच आहे की यंदा सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे। उजनी धरणातून सोडलेलं पाणी अखेरीस कर्नाटकातील भागात पोहोचते, त्यामुळे तेथील काही सिंचन क्षेत्राला फायदा होत असला तरी पूर परिस्थिती निर्माण झाल्यास तेथील शेतकऱ्यांचेही नुकसान होते। त्यामुळे पूर नियंत्रण आणि जलसाठा व्यवस्थापन यामध्ये दीर्घकालीन व संतुलित धोरणांची गरज व्यक्त होती आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।